दिल्ली स्फोट प्रकरणामधला आणखी एक सीसीटीव्ही समोर। लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीमध्ये हादरे अंडरग्राऊंड असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनमधील सीसीटीव्ही समोर। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासामध्ये मोठा खुलासा। स्फोट करण्यासाठी टायमरचा वापर करण्यात आला होता। सूत्रांची माहिती, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही तारा जप्त केल्या। सूत्रांची माहिती, दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून छापेमारी। हरियाणामधील धौज नुह या परिसरामध्ये तपास यंत्रणांकडून छापेमारी। आरोपी मुजम्मिल सोबत दोघं संपर्कात होते। सूत्रांची माहिती, ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू। दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये झालेल्या स्फोटानंतर 5 दिवसांनी गाड्या हटवल्या। स्फोटानंतर जळालेल्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने हटवल्या। एफएसएलच्या तपासणीनंतर गाड्या हटवण्यात आल्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करा। समितीमधील अधिकारी सुद्धा प्रकरणामध्ये सहभागी, त्यामुळे संबंधित समिती रद्द करण्याची वडेट्टीवारांची मागणी। अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा ईडीचे समन्स। 17 नोव्हेंबरला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश। आम्ही महायुतीमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये एकत्र आहोत, पण महाडमध्ये नाही। महाड नगर परिषद निवडणुकीत मंत्री भरत गोगावलेंकडून स्वबळाचा नारा। भास्कर जाधवांच्या मुलीचा चिपळूण नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज। ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी अर्ज भरला। कांचन शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। बदलापूरमध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांचा राजीनामा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का। नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 13 पैकी 5 जागांवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती, नांदेडमध्ये भाजपला सोडून राष्ट्रवादीची शिंदेच्या सेनेसोबत युती होण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांना दिलासा। रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार। ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय। नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल। शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती। सूत्रांची माहिती, नंदुरबार नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्यात आल्याची माहिती। राज्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या विरुद्धचे कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, हत्या प्रकरणातील एकूण 488 खटले प्रलंबित। राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये माहिती, यामध्ये गोवा आणि दीव, दमण यांचा देखील समावेश।